नमस्कार, मी योगिता तुमचं स्वागत करते आहे माझ्या ह्या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर बुधवार पिकला जाण्याचा विचार करत असाल किंवा अन्य कुठल्या जे आहे ते सेक्स वर्करपाशी जाण्याचा विचार करत असाल आणि तिथं जाऊन त्यांच्यासोबत ॲक्ट करण्याचा विचार करत असाल तर जरा थोडं सावधान व्हा. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, आपण ज्यावेळेस त्या सेक्स वर्करपाशी जातो त्यावेळेस त्यांच्यापाशी अनेक पुरुष येऊन गेलेले असतात आणि त्या अनेक पुरुषांमुळे जवळजवळ कुठल्याही जे आहे ते रेड लाईट एरियामधल्या महिला या 95% महिला ह्या HIV पॉझिटिव्ह असतात. म्हणजे HIV त्यांना असतो, एड्स त्यांना असतो. 5%च महिला केवळ अशा असतात ज्यांना एड्स नसतो. होतं काय की ज्या महिलांची रेट कमी आहेत त्यांच्यापाशी पुरुष जास्त जातात आणि त्याच्यामुळे त्यांना जवळजवळ 100% शक्यता असते की त्यांना HIV असतोच. आणि ज्यावेळेस हा रोग आपल्याला होतो मित्रांनो, तेव्हा याचे खूप दुष्परिणाम आहेत. माणसाला जीव सुद्धा याच्यामुळे गमवावा लागतो. तर मित्रांनो, जेव्हाही तुम्ही रेड लाईट एरियामध्ये जाताल पहिली गोष्ट तर त्या महिलेला HIV आहे का हे तपासणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तिथं जाऊन आलेले असाल तर तुमच्याही टेस्ट तुम्ही 4 ते 5 महिन्यामध्ये करून घेतल्या पाहिजेत. नॉर्मल लॅबला टेस्ट होतात तुम्हाला HIV झाला आहे का. नाहीतर मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण प्रोटेक्शन यूज करतो पण ते प्रोटेक्शन बहुतांशी वेळेस फुटलेलं असतं आणि तशा वेळेस आपल्याला HIV होण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. आणि जरी तुम्ही एखाद्या रेड लाईट एरियामध्ये गेला आहात मित्रांनो, तरी काही मूलभूत गरजा तिथं काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे की ज्या महिलांचे रेट कमी असतात त्यांच्यापाशी कधीही जाणे नाही. ज्या मुलींचे रेट जास्त असतात अशांपाशी जायचं. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, त्यांचे रेट जास्त असल्यामुळे त्यांच्यापाशी कमी पुरुष आलेले असतात आणि कमी पुरुष आलेले असल्यामुळे शक्यता कमी असते की त्यांना HIV असेलच. त्याच्यामुळे जास्त पैसे पे करावे लागले तरी चालेल, पण ज्यांची फीस जास्त आहे, ज्या तरुण मुली दिसतात अशापाशीच जायचं. आपण काय करतो की कमी फीसच्या नादामध्ये जे आहे ते महिलांपाशी जातो आणि अशा महिलांमुळे आपल्याला पुन्हा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा HIVची जी आहे ती अडचण येऊ शकते मित्रांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही रेड लाईट एरियामध्ये जाणार आहात मित्रांनो, त्यावेळेस जे आहे ते आपल्या खिशामधले सगळे पैसे, मोबाईल वगैरे घरी काढून जा. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढेच घेऊन जा किंवा 200 रुपये जास्त घेऊन जा. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता त्यावेळेस जे आहे ते तिथल्या महिला तुमच्याकडून पैसेसुद्धा मध्ये काढून घेऊ शकतात. आणि जवळजवळ आधी महिलेचा चेहरा बघूनच तुम्ही मध्ये जा, कारण बहुतांशी महिला मध्ये नेतात आणि आपल्याकडले पैसे काढून घेतात आणि आपल्याला बाहेर हाकलून देतात आणि तशा वेळेस आपण काही करू सुद्धा शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जे आहे ते पुढल्या वेळेस ज्यावेळेस रेड लाईट एरियामध्ये कुठल्याही जाताल तेव्हा या बाबी लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला जीवनामध्ये जे आहे ते मोठी चूक महागात पडू शकते. एकदा मिळालेलं सुख हे तुमच्या कायमचं जे आहे ते परिणाम वाईट करू शकतं. त्याच्यामुळे मित्रांनो, रेड लाईट एरियामध्ये जाताना सावधानमध्ये राहा आणि गेल्यानंतर जरी तुम्ही तिथं ॲक्ट केला तरी जे आहे ते प्रोटेक्शन डबल यूज करा. नमस्कार.